एक असा राजा, त्याच्याकडे सर्व ऐश्वर्य, संपत्ती, मानमर्यादा सर्व काही आहे. पण तरीही त्याच्या मनात काहीतरी कमतरता जाणवायची. त्याला वाटायचं की हे सगळं असूनही माझ्याकडे काहीतरी नाही. ते काय आहे हे त्याला समजत नव्हतं. आणि मग त्याच्या आयुष्यात आले श्री स्वामी समर्थ. अक्कलकोटच्या पवित्र भूमीत एक असा प्रसंग घडला, ज्याने एका राजाचा अहंकार पूर्णपणे नाहीसा केला. अक्कलकोटचे महाराज मालोजीराजे यांना भेटण्यासाठी दूरदूरवरून लोक यायचे. त्यांच्या कृपेने अनेकांचे जीवन बदलत असे. याच वेळी अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचा महिमा वाढत चालला होता आणि याची चर्चा राजदरबारात सुद्धा झाली. राजांना वाटलं की आपणही या महाराजांचं दर्शन घ्यावं. एके दिवशी मालोजीराजे स्वामींच्या दर्शनासाठी आले. ते एक मोठे राजे होते. प्रतिष्ठा, मानसन्मान, ऐश्वर्य सर्व काही त्यांच्याकडे होते. त्याबरोबरच त्यांच्या मनात एक सूक्ष्म अहंकार होता. मी राजा आहे, माझं स्वागत खासच होईल. राजे स्वामींच्या समोर आले, पण जे घडलं ते त्यांनी कधीच अपेक्षित केलं नव्हतं. स्वामी महाराज अचानक कठोर आवाजात बोलले, जा, बाहेर उभे राहा. राजांना मोठा धक्का बसला, पण त्यांनी राग व्यक्त केला नाही. ते शांतपणे उभे राहिले. 1 तास गेला, 2 तास गेले, तरीही स्वामींनी त्यांना आत बोलवलं नाही. हळूहळू राजाचा अहंकार वितळू लागला. मी राजा नाही, मी फक्त एक भक्त आहे, असं त्यांच्या मनात उमटलं. ते पूर्ण नम्रतेने मनोमन प्रार्थना करू लागले, स्वामी, मला माफ करा. आणि तेवढ्यात स्वामी समर्थ म्हणाले, आता आला का खरा भक्त? राजांना आत बोलवण्यात आलं आणि स्वामींनी त्यांना आशीर्वाद दिला. हा प्रसंग आपल्याला एक मोठा धडा देतो. देवासमोर अहंकार चालत नाही. खरी भक्ती म्हणजे समर्पण आणि संयम. स्वामी समर्थ सांगतात, भक्ती करा, अहंकार सोडा, मी तुमच्या पाठीशी आहे. जर तुम्हाला अशा स्वामी महाराजांच्या कथा आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त.